सो पहिला क्वेश्चन मला भरपूर जणी विचारताय व्हॉट डाएट डू यू फॉलो. तू डाएट काय करते, तू जेवण काय करते. सो यू शुड टर्न लेफ्ट साइड किंवा राईट. राईट. हा एक साइड टर्न व्हा अँड देन स्लोली उठा. आणि याच्यात हे 2 तर झालेच, पण याच्यात पण एक तिसरं आहे जे खूप बेस्ट आहे आणि ते तुम्ही आय विल डेफिनेटली रिकमेंड. सो दॅट इज हॅलो एवरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. प्रियंका आहे आज खूप खुश, चेहरा तुम्हाला दिसतच असेल. तर आज आहे वीकेंड ॲक्च्युली. एकदा त्या चेहरा बघून घ्या. तर तिला खूप आराम करायचा आणि झोपायची इच्छा होती, पण आमची अपॉइंटमेंट आहे. तर आम्हाला हॉस्पिटलला जायचं. आज ते काही रिपोर्ट्स वगैरे आले ते डॉक्टरांना दाखवायचं आणि पुढची वाटचालीसाठी त्यांच्याकडनं शुभेच्छा आणि मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि हा मोस्ट एलिजिबल बॅचलर रूम फॅन चालू. नाही ताई पोछा मारून गेली ना. अरे बंद करके उठा था भाई. म्हटलं रंगे आता पकडला आज. म्हटलं बघ बस फ्रेम बघ ना, तो फ्रेम बघ तो यार मागे फॅन चालू दिसतो. अच्छा, फॅनवर मला आठवलं ॲक्च्युली पिऊ काय होतं. आता आपल्या दोघं रूममध्ये एसी आहे, याच्या रूममध्ये बी आणि आमच्या रूममध्ये बी. आणि आपला हॉल खूप मोठा आहे पण हा फॅन छोटा आहे, तर पूर्ण सगळीकडे हवा जात नाही. आणि आता दुसरी रिझन असं आहे अजून एक की पिऊला दरवेळेस उठून तिथपर्यंत जाणं, कोणी नसेल चेंज करणं. सो वी आर लुकिंग फॉर अ स्मार्ट फॅन जे आपल्या घरात थोडं व्यवस्थित दिसेल. पण हा पण चांगलाच आहे, हा पण एकदम बजाजचा म्हणजे एकदम भारीचवाला आहे. पिऊला दरवेळेस उठणं बसणं आणि असा फॅन पाहिजे स्मार्ट फॅन की बसून बसून सगळं कंट्रोल होईल. तर ते बघायचं आज सुट्टी आहे तर तो एक प्लॅन आहे. पण आधी हॉस्पिटलचं काम उरकून येऊ, मग नंतर बघू, जाऊन बघतो की काही भेटतंय का जरा चांगलं. कारण की इथं गरज तर आहे, हॉल खूप मोठा आहे आणि एवढ्या फॅनने पॉसिबल होत नाही आहे. तर ती एक रिक्वायरमेंट. आता मी निघतो, तिथं जाऊन बघतो कसं काय नाही, मग तुम्हाला सांगतो. बाय. ओके, फॉर अ चेंज आम्ही गाडीमध्ये शूट करत नाही कारण की इकडं मस्त खूप गारगार वारा येतो. आणि पी बोलली की गाडीत बसून तिला असं एसीची हवा नको आहे, नॅचरल एअर. किती छान ग्रीनरी म्हणजे थांबा दाखवतो तुम्हाला काय दिसतंय बघा. हे बघा हा व्ह्यू आहे समोर. ओके, सो क्विक अपडेट. सगळ्यात चांगली महत्त्वाची अपडेट आहे की जी आता लास्ट आपली सोनोग्राफी झाली ती शेवटची सोनोग्राफी होती. अनलेस अँड अंटिल लास्ट वीक म्हणजे एकदम शेवटी एखादी लागली गरज तर करावी लागेल. ऑफिशियल जेवढ्या सोनोग्राफी होत्या मेन त्या सगळ्या झाल्या डन अँड डस्टेड आहे आणि सगळ्या चांगल्या आल्या आहेत. सगळ्यांचे रिपोर्ट खूप चांगले आहेत फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने. आता असं आहे की आता शेवटचे 2-2.5 महिन्यात तर एव्हरी 15 days वन्स रेग्युलर रुटीन चेकअप राहील. टिल 34 वीक वन्स इन 2 वीक यायचं आहे. 34 वीकच्या नंतर दर आठवड्याला म्हणजे शेवटचा जो महिना असेल शेवटच्या महिन्यामध्ये एव्हरी वीक यायचं आहे. 4 एव्हरी वीक यायचं आहे. आणि मग त्याच्यावरती डिपेंडिंग म्हणजे आता असं वाटतंय ऑफिशियली की भाई एकदम आता जवळ येऊन गेलो आहे. सो असं आहे. आजच वाटलं की खरंच तारीख जवळ आहे. आज वाटतं की हा आता होतंय. इट्स कमिंग. I'm coming. Baby saying to us. Okay, बस कुछ नहीं सील लेंगे. आवाज येतोय पोटात. चलो ते बाळ हंग्री. ऑल 3 of us बेबी हंग्री. चलो भाई चलो निकलते. चला निघूया आता घरी आलो, मी फ्रेश झालो, लंच केला. तर म्हटलं चला आज वीकेंड आहे तर कसं आहे हे 2च दिवस भेटतात जेव्हा मॅक्सिमम कामं उरकवू शकतो. एक जागा जरा माहिती पडली की तिथं फॅन्सचं आहे चांगलं शोरूम, तिथं स्मार्ट फॅन वगैरे भेटू शकतात. तर मी आणि पिऊ दोघं जाणार होतो, पण पिऊला आय थिंक आता आज खूप दगदग होईल कारण की सकाळी पण ती उठली, मग हॉस्पिटल हे ते खूप फिरणं झालं. तिचं अजून लंच पण बाकी आहे. सो मी निघतो. अँड यू प्लीज यू बोथ प्लीज टेक केअर. आय विल बी बॅक सून. तू हळू जा आणि तू हळू ये. मी हळू जाईल आणि मी हळू येईल. ठीक आहे. ओके चल बाय. ओके, सो फायनली शॉप सापडली आहे म्हणजे जे गुगल मॅपला टाकून मी पोहोचलो इथं. तर ॲक्च्युली मी ऑनलाईन बघत असताना ॲटमबर्ग हा जो फॅन आहे ते मी बघितला की स्मार्ट फॅनमध्ये तो खूप चांगला आहे. तर मी ऑनलाईन तर चेक केलं, त्याचे रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले आहेत, पण जरा प्रत्यक्षात जाऊन स्टोअरला व्हिजिट करायची होती. तर मी इथं आलो आहे स्टोअरला आता आणि तुम्ही बघू शकता त्याच्यात वेगवेगळे भरपूरसे कलर आहेत. आणि मला आता जे फीचर आहेत ते आपले स्टोअरचे ओनरकडनं आपण समजून घेऊ की हा का बरं घ्यायला पाहिजे. ऑटोमबर्ग जे आहे हे पॉवर सेव्हरमध्ये ही कन्सेप्ट यांनी 6 वर्षापूर्वी पहिल्यांदा आणली. जो आपला रेग्युलर घरचा पंखा साधारण 70 वॅट घेतो, बरोबर, तिकडे यांचे पंखे हे साधारण 28 वॅट घेतात. निम्म्यापेक्षाही कमी. आणि 28 वॅट घेऊन सुद्धा हवेला कुठेही कॉम्प्रोमाइज नाहीये. मोस्टली सर्व यांचे पंखे रिमोट आहे, ज्यांना तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकताय. करेक्ट. त्याला स्लीप मोड आहे, टायमर आहे. बऱ्याचशा पंखांना खाली आला यांनी नाईट लॅम्प पण दिलेला आहे ब्लू कलरचा, एकदम सुदिंग लाईट आहे. आणि जसं तुम्ही स्पीड बदलाल तसं
LED लाईट लागतात. Change म्हणजे तुम्हाला कळतं की बाबा LED लाईट्स आहे कितीवर आहे तर फॅन आपला कितीवरती आहे. Alexa enabled पण आहेत. याच्यात तुम्हाला Alexa enabled मध्ये 1, 2, 3, 4 असे 4 मॉडेल्स मिळतील. अच्छा. ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉइस कमांडनी पण ऑपरेट करू शकता फॅन. आणि त्यांचं ऍप आहे कंपनीचं, त्या कंपनीच्या ऍपनी पण तुम्ही ऑपरेट करू शकता. म्हणजे मी जे बघत होतो हां व्हॉट आय सेड की स्मार्ट फॅन, आपल्याला स्मार्ट फॅन पाहिजे, तर आय थिंक हा त्याच्यात परफेक्ट बसतोय. आपल्या घराच्या ह्याच्यानुसार मला आय थिंक व्हाईट कलर थोडा चांगला दिसेल, कारण की आपलं पूर्ण फर्निचर किंवा POP वगैरे सेम तशीच आहे. आणि मेन जे सर पण बोलले की रिमोटने सगळं आपण हँडल करू शकतो, तर पर्पज माझा तोच होता. पिऊला ॲक्च्युली वापरायला खूप सोपं होईल की परत उठणं बसण्यापेक्षा रिमोटने, मोबाईलने, ॲपने सगळं कुठल्याही गोष्टीने आपण ते करू शकतो. आपण पॅक करू, घरी जाऊन मग जेव्हा बसून जाईल मग तेव्हा मी तुम्हाला डेमो देऊन दाखवून देईल ॲक्च्युअल कसं. सो लेट्स गो. मी हे सगळं संपून घेतो, मग आपण घरी भेटू. बाय. तुम्ही रिमोटमध्ये बघू शकता टायमर आहे, LED आहे, स्लीप ऑप्शन आहे, याच्यात B म्हणून एक बूस्ट मोड आहे. जर बूस्ट मोड ऑन केला तर फॅन एकदम सुपर फास्ट स्पीडने फिरायला लागतो. तर तुम्हाला जर इमिजिएट लगेच थंड हवा असेल तर तुम्ही बूस्ट मोड ऑन करू शकतात. ॲटमबर्गचे जे फॅन आहेत दे आर व्हेरी इझी टू क्लीन. यांच्यावरती 2+1 इयरची वॉरंटी आहे आणि दे हॅव 400+ सर्व्हिस सेंटर्स अक्रॉस इंडिया. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द परचेस. आणि सगळ्या ज्या डिटेल्स आहेत या फॅनचं, जे काही डिटेल्स आहेत, म्हणजे तुम्हाला पण जर घ्यायचं असेल, इफ यू आर इंटरेस्टेड, ऑल द डिटेल्स आर गिवन इन द डिस्क्रिप्शन. लिंक्स वगैरे ज्या काही डिटेल्स आहेत सगळे तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता, ऑफलाईन स्टोअरला जाऊन सुद्धा परचेस करू शकतात. तर सगळ्या डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, प्लीज गो अँड चेकआउट. तर हे असं काही होतं. सेटअप होऊन गेलं आहे, आम्ही केलं आहे काहीतरी ऑर्डर, ते आलं की मग ते खाऊ. डन फॉर द डे. बस आता जास्त होत नाही. बाय. ओके. सो इट्स बिन अ लॉंग टाइम की आम्ही असं दोघं बसून तुमच्याशी 1 to 1 अशा गप्पा मारल्या असतील. तुमचे बरेचसे प्रश्न आहेत, प्रश्न म्हणण्यापेक्षा की भरपूरसे DMs आम्हाला येतात. प्रियंकाला मला हे सांगा, ते सांगा, किंवा तुमची रुटीन शेअर करा, किंवा तुम्ही काय एक्सरसाइज करतायत ते सांगा. बेसिकली प्रियंकाच्या प्रेग्नन्सी रिलेटेड बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या सगळ्यांची उत्तर आज आम्ही देणार आहोत. मोस्ट कॉमनली क्वेश्चन विचारले जातात, त्या क्वेश्चन्सची वी आर गोइंग टू गिव्ह आन्सर्स. सो खूप जेनेरिक राहणार आहे, नथिंग मच स्पेसिफिक नाहीये. दिस इज नॉट अ Q&A लॉग. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज नॉट अ Q&A लॉग. एक जेनेरिक जो आतापर्यंतचा आमचा एक्सपिरियन्स आहे, ऍक्च्युली आम्ही जे काही एक्सपिरियन्स केलंय ते आम्ही तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार. सो प्लीज शेवटपर्यंत बघा, कदाचित तुम्हाला कामात येईल. सो पहिला क्वेश्चन मला भरपूर जणी विचारतायत आणि माणसं पण विचारतात, बेसिकली मुलं पण, म्हणजे हु आर गोइंग टू बी डॅड्स, की व्हॉट डायट डू यू फॉलो. तू डायट काय करते, तू जेवण काय करते, तुझं रोजचं काय आहे, फूड इनटेक अँड ऑल. मला जे डॉक्टरनी सांगितलं आहे दॅट आय फॉलो. आणि मी बालाजी तांबेची बुक वाचली आहे, त्याच्यामध्ये बेसिक भाज्या ज्या लिहिल्या आहेत, जी डॉक्टर जी म्हणतात ना हिरव्या पालेभाज्या खा, आणि त्याच्यात त्या हिरव्या पालेभाज्या म्हणजे कोणत्या, तर ते बालाजी तांबेंची बुक आहे. यू गाईज कॅन गो अँड बाय इट. जास्त महाग नाही आहे. त्या पुस्तकातलं 100% तर काहीच फॉलो करता नाही आलं, पण जेवढं पण त्यात लिहिलं आहे अबाउट द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, आणि डॉक्टरला कन्सल्ट केलं आहे, तर ते मी त्याच्यामधनं रेफर करून फॉलो केलं आहे. संक्षिप्त मध्ये सांगायचं म्हटलं तर ही जी डाएट फॉलो करते किंवा कोणी, म्हणजे बऱ्याचशा मुली किंवा लेडीज विचारतात की तुमची डाएट सांगा, तुमची डाएट सांगा. टू बी रिअली फ्रँक, तुम्ही कोणालाही डाएट विचारू नका, कारण की डाएट ही इंडिव्हिज्युअल बेसिस वरती चेंज होत राहील. म्हणजे हिची डाएट वेगळी आहे, तुमची वेगळी असेल, तर नॉट नेसेसरी की इने जे फॉलो केले ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सो अगेन आय एम टेलिंग, वी बोथ आर टेलिंग यू की तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि ते जे म्हणतील तीच डाएट फॉलो करा. आणि मी तर फ्रँकली सांगते, तुमचे जे घरचे मोठे बुजुर्ग म्हातारे म्हणतात ना, त्यांचं पण नका ऐकू. कारण की मला असं म्हणण्यात आलं होतं की मस्क मेलन नको खाऊ, काय म्हणतात त्याला मराठीत, खरबूज नको खाऊ, त्यांनी बाळाचे होठ ड्राय पडतात. दिस वॉज द लॉजिक बिहाइंड इट. पण डॉक्टरला जेव्हा मला विचारलं, डॉक्टर इज लाईक ते फ्रूट मध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे आफ्टर वॉटरमेलन, सो कसं तुम्ही म्हणू शकता, अँड इट हॅज मल्टिपल व्हायटामिन्स अँड मिनरल्स इन टू इट. ती म्हणे तू बिंदास खा, बट एव्हरीथिंग इन अ लिमिट. तेवढंच होतं.
होतं. असे भरपूरसे मिथ्स आहेत की हे नका खायला पाहिजे ते, आणि हे आता हिने पण जे सांगितलं असेल की आम्ही सांगतो म्हणून तुम्ही खा. अगेन तसं डिस्क्लेमर, नाही. आम्ही आमच्या डॉक्टरला विचारलं, डॉक्टरला तर जे काही तुम्ही खातायत किंवा नाही खायचं तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मगच ठरवा. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट इज अबाउट बुक्स. स्टार्टिंग मध्ये भरपूर वाचलात, बट लेटर ऑन मी आता कमी झालं माझं वाचन, पण मी सुधा मूर्तीचं ऑलमोस्ट सगळ्या वाचून घेतलंय. ज्या पण तिच्या फ्रिक्शन नॉन फ्रिक्शन आहेत, नॉट टेक्निकल बुक्स नाहीत पण फ्रिक्शन नॉन फ्रिक्शन मी पूर्ण वाचून घेतलं आहे. सो यू कॅन रीड दॅट. आणि तिच्या भरपूरशा लहान मुलांच्या गोष्टी खूप आहेत. सो आय थिंक दॅट विल बी हेल्पफुल फॉर मी लेटर ऑन वेन द बेबी इज हिअर. बाळ आल्यावर त्याला सांगायला, तिला सांगायला. पण मी खूप वाचन केलेलं नाहीये, जे की आयडियली मी करायला पाहिजे. पण ती करेल आता. येस, होपिंग फॉर दॅट. आणि जर तुम्हाला वाचन करायला कंटाळा येत असेल किंवा वाचायला टाइम भेटत नसेल तर तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता. तर बरेचसे जे ऑडिओ ऍप्स असतात सगळ्यांवरती पॉडकास्ट असतात. तुम्ही महाभारत रामायणचे पॉडकास्ट असतात, त्याने मध्ये ते पण ऐकलेलं. तर ते तुम्ही काम करता करता हेडफोन्स लावा किंवा मोबाईल चालू ठेवा, ते ऐकत राहा बॅकग्राऊंडला तरी चालतं. जर तुमच्याकडे असं स्पेसिफिक टाइम नाही भेटत किंवा तुम्हाला रिडिंगची आवड नाहीये बेसिकली, तर तुम्ही ऑडिओ ऐका. लिसन. नेक्स्ट एक्सरसाइज. सो याचा आन्सर द्यायचा खूप सेन्सिटिव्ह ऍक्च्युली. आणि मला ना म्हणजे जितके पण आम्ही आता प्रेग्नन्सीचं डिस्क्लोज केल्यानंतर भरपूरशा लेडीज स्पेसिफिकली भरपूरशा लेडीजनी कमेंट मध्ये भरपूर काही त्यांनी जे काही त्यांचे एक्सपिरियन्स असतील सजेशन्स आलेत, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. अगेन आय एम टेलिंग दिस की डॉक्टरने तिला स्ट्रिक्टली वॉक वगैरे करायला नाही सांगितलं होतं. रिझन काहीच नाही सांगितलं होतं. ते मी आय थिंक मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होते, तिथे प्लेसेंटा लो लाईन होती. तर बऱ्याचशा लोकांचा असं माइंडसेट असतो, अरे भाई प्रेग्नेंट आहे म्हणजे तू वॉक कर, तू अर्धा एक तास वॉक कर. नो, बिग नो. मी अगेन ते सांगतो की डॉक्टरला कन्सल्ट करा, डॉक्टरलाच विचारा. कारण की तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट असाल ना, आजूबाजूचे भरपूर लोक सांगतील तू प्रेग्नेंट आहे, वॉक कर, तू जा, तू बाहेर फिर, हे कर, ते कर, तू प्राणायाम कर, योगा कर. नाही, तसं नाही राहत. तुम्ही डॉक्टरला विचारा. जर तुमची सिच्युएशन चांगली असेल, कधी कधी असं होईल एक्स्ट्रा वॉक आपण करतो, एक्स्ट्रा एक्झर्शन करतो, पोट कडक होऊन जातं, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. सो प्लीज म्हणजे कोणाचे ऐकून एक्सरसाइज कुठलीही सुरू करू नका. नेक्स्ट इज डॉक्टर. तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला जाताय, तुम्ही तुमच्या डॉक्टरचं नाव काय आहे, तुमचं लोकेशन, डॉक्टरचं लोकेशन काय आहे ते सांगा. सो येस, ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ आर प्रायव्हसी वी विल नॉट बी डिस्क्लोजिंग दॅट. आम्हाला भरपूरशी लोक हॉस्पिटलमध्ये भेटले आहेत, नो प्रॉब्लेम इन दॅट ऑब्व्हियसली. पण असं व्हिडिओवर आम्ही जाऊन जनरली पूर्ण नाही सांगू शकत. आणि दुसरं एक मेन रिझन असं आहे ना डॉक्टर्स न सांगण्यामागचं, प्रत्येकाची डोंट टेक इट इन अ रॉंग वे, बट प्रत्येकाची फायनान्शियल सिच्युएशन असेल किंवा एक डिस्टन्स वाला पण एक फॅक्टर असतो की तुमच्या घरापासून पर्टिक्युलर हॉस्पिटल किती रेंज मध्ये, किती तुम्ही लवकर तिथं पोहोचू शकता. तर त्या हिशोबाने आम्ही ते केलंय. आणि इथं सगळ्यात मेन आम्ही जे सजेस्ट करणार, जेव्हा तुम्ही कुठलंही हॉस्पिटल चूज करताय, तुमचं स्टार्टिंग प्रेग्नन्सीचं स्टार्टिंग पासून जेव्हा तुम्हाला कळलंय की तुमच्याकडे गुड न्यूज आहे, वी वुड सजेस्ट की तुम्ही एकच डॉक्टर किंवा एकच हॉस्पिटलला स्टार्ट टू एंड पूर्ण ट्रीटमेंट एका हॉस्पिटलला एका डॉक्टरकडेच घ्या. रिझन बिंग कारण की त्या डॉक्टरला तुमची पूर्ण हिस्ट्री माहिती असेल. आणि असं हॉस्पिटल चूज करा किंवा असा डॉक्टर चूज करा की जिथं सगळं काही असेल. म्हणजे इन हाऊस तुम्ही तिथं ब्लड टेस्ट पासून, सोनोग्राफी पासून, हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन स्पेशलिस्ट सगळं काही एकाच ठिकाणी असेल आणि तुमच्या घरापासून जवळ असेल. रिझन बिंग जेव्हा लास्ट मंथ मध्ये असणार आणि तुम्हाला जर होत आहे लेबर पेन मध्ये जाताय तर तुम्ही लगेच तिथं पोहोचू शकाल. नाही त्याचं नाही की तुम्ही इथं तुमचं हॉस्पिटल 15-20 किलोमीटर कुठेतरी लांब आहे, तुम्हाला अर्धा 1-1.5 तास लागतोय जायला. प्लीज डोंट टेक दॅट रिस्क. रेकमेंड की तुम्ही असं हॉस्पिटल सर्च करा जिथे NICU असेल फॉर किड्स. वेन एव्हर बेबीज आर बॉर्न त्यांना काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतात आणि होतात. आणि दॅट सिच्युएशन सेपरेटिंग अ मदर फ्रॉम अ किड इज व्हेरी डिफिकल्ट ॲट दॅट पॉईंट बिकॉज तिला ऑब्व्हियसली तिचं बाळ जवळ पाहिजे. मग तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये, बाळ एका हॉस्पिटलमध्ये, अँड त्याच्यामध्ये फादर ट्रॅप होणार की माझ्या वाईफकडे बघू की माझ्या न्यूबॉर्न बेबीकडे बघू. सो इन दॅट केस मेक शुअर दॅट की त्या हॉस्पिटलमध्ये बेबी केअर आहे की नाही आफ्टर डिलिव्हरी, काही कॉम्प्लिकेशन्स आले तर ते एकदा डेफिनेटली चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट इज बॉडी पोस्चर. याच्याशी रिलेटेड भरपूरशे क्वेश्चन्स तर नाही आलेत, बट आमचं जनरल ऑब्झर्वेशन आहे. डॉक्टर ना तुम्हाला स्पेसिफिकली सांगतात की
तुम्हाला बेडवरनं कसं उठायचं आहे, तुम्हाला वाकायचं कसं आहे, टाईट क्लोथ्स नाही घालायचे आहेत, हेवी लिफ्टिंग नाही करायची आहे. सो दीज आर द बेसिक थिंग्स जे डॉक्टर तुम्हाला सांगतात तर ते लाईटली नका घेऊ, ते फॉलो करा कारण की इट इज गुड फॉर यू. म्हणजे हे आम्ही का सांगतो माहिती का, कारण की हे आम्हाला जेव्हा कळलं फर्स्ट टाइम, एकदम फर्स्ट टाइम, तेव्हा आम्हाला पण शॉक वाटलं की भाई हे तर एकदम बेसिक गोष्ट आहे, पण स्टील आम्हाला माहित नव्हतं. जसं की म्हणजे मी तुम्हाला करून दाखवतो याच्यासाठी की तुम्हाला काही डाऊट नको राहायला, ठीक आहे. म्हणजे डोंट टेक इट इन अदर वे, बट हे खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. कारण की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात लोक बघतात, खेड्यापाड्यातले लोक बघतात, जे लोक ह्या सगळे ज्यांना हे नॉलेज नसेल असू शकतं पण नसेल, आणि त्यांना जर हे समजलं या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याने खूप फायदा होऊ शकतो. सो फर्स्ट थिंग इज की थोडं तिकडं सरशील का इफ पॉसिबल. डिफिकल्ट काम देतोय मला. फर्स्ट थिंग जी आम्ही ऑब्झर्व केलेली किंवा जी पियूने म्हटलेली, तर तुम्ही जेव्हा पण झोपतात असं डायरेक्ट कधीच नका उठू. सो यू शुड टर्न लेफ्ट साइड किंवा राईट. हा एक साइड टर्न व्हा अँड देन स्लोली उठा. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे फर्स्ट थिंग. अँड सेकंड थिंग मी बघतो आता काही आहे पडलेलं, सो डायरेक्टली असं होतं आपलं. सो डोंट डू दॅट. स्क्वॉट्स करा, म्हणजे हे पोट सरळ पाहिजे, तुम्ही उचला अँड देन. आणि हेवी लिफ्टिंग तर करूच नका, म्हणजे जड वस्तू उचलूच नका. 6-7 मंथ नंतर तसं वागणं पॉसिबलच नाही होणार होणार. नाही. पण स्टार्टिंग पासूनच ती प्रिकॉशन घ्या, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट जे गावाकडे किंवा अजूनही बरेचसे लोक म्हणतात की प्रेग्नेन्सी मध्ये खूप कामं करायची, आम्ही आमच्या वेळेस तर धुनी भांडी करायचो, शेतात जायचो, नॉर्मल डिलिव्हरी होते. असं हे अगेन मिथ आहे. प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर, बॉडी टाईप वेगळा असतो. त्या काळात त्यावेळेस तेवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या किंवा त्यावेळेसच्या बायका दणकट होत्या, मजबूत होत्या. आणि ना त्यावेळेस ना ते सगळेजण ऑर्गॅनिक खायचे रे. हा, चांगलं खायचे, आपल्यासारखा कचरा नाही खायचे. सो हायरार्की नेहमी कशी असायला पाहिजे, फर्स्ट डॉक्टर, देन सेकंड तुमची स्वतःची अनालिसिस, तुमचा स्वतःचा रिसर्च, आणि मग थर्ड वरती सगळ्यात लास्ट मध्ये मी म्हणेल युट्यूब आणि तुमचे आजूबाजूचे लोक जे म्हणतात ते. नेक्स्ट क्वेश्चन, द लास्ट वन. तरी मी युट्यूब नका बघू असं रेकमेंड तर नाहीच करणार ऑब्व्हियसली, बिकॉज वी आर सेल्फ आर क्रिएटिंग कॉन्टेंट. पण स्पेसिफिकली जर तुम्ही प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, सो मी 2 लेडीजचे व्हिडिओ भरपूर बघते आणि मी त्यांचेच व्हिडिओ बघितलेत. मला कोणी असं स्पेसिफिकली रेकमेंड नाही केलेलं. तो BK शिवानी, सगळ्यांना माहिती असेल मोस्ट ऑफ लोकांना, ब्रह्मकुमारी शिवानी जे आहेत त्यांचे व्हिडिओज मी बघते. सो त्यांचे स्पेसिफिक काही प्रेग्नन्सी रिलेटेड बिफोर बर्थवाले व्हिडिओज आहेत, आफ्टर बर्थवाले पण व्हिडिओज आहेत, आणि व्हिडिओज फॉर वुड बी पप्पा लोक त्यांच्यासाठी पण आहेत. सो याला मी एखादून फॉरवर्ड केले, पण मी आम्ही सोबतच म्हणजे टीव्हीला लावले तर ते मी तेवढे बघितले जे माझ्या रिलेटेड होते. बाकी ते तिचे जे असतं ते बघत राहतो. अँड नेक्स्ट इज स्पेसिफिक, व्हेरी स्पेसिफिक टू प्रेग्नन्सी जे आहेत ते आहेत डॉक्टर सुप्रिया पुराणिक म्हणून. सो यू कॅन सर्च हर. त्या पुण्यातल्याच आहेत प्रॉपर. त्या जे सांगतात ना, त्या व्हिडिओज आर व्हेरी व्हेरी शॉर्ट. सो खूप लांब नसतात, 15-15, 20-20 मिनिटाच्या, 5-6 मिनिटाचे व्हिडिओ असतात, पण इतके इन्फॉर्मेटिव्ह असतं ना ते व्हिडिओ. अँड द वे शी एक्सप्लेन्स इट, मला तर त्यांना बघूनच असं वाटतं की तिला ऐकतच राहावं. व्हॉट यू शुड डू टू कन्सीव्ह अँड एव्हरीथिंग पासनं, म्हणजे तुमचं एका लेडीचं कसं बॉडी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि बेबी वीक वाईज अशा व्हिडिओ, मंथ वाईज तर व्हिडिओ बनवले, सो त्यांनी वीक वाईज पण बनवले आहेत. सो आय वुड रिकमेंड दीज 2 लेडीज टू यू गाईज. अँड याच्यात हे 2 तर झालेच, पण याच्यात पण एक तिसरं आहे जे खूप बेस्ट आहे आणि ते तुम्ही आय विल डेफिनेटली रिकमेंड. सो दॅट इज प्रियांका प्रकाश. तर तुम्ही यांचे व्हिडिओज बघू शकतात, खूप पॉझिटिव्हिटी आणि एकदम चिल वाईब्स येतात. आणि त्यांनी पण त्यांची जर्नी स्टार्टिंग पासून शेअर केलेली आहे, तर तुम्ही भरपूर काही त्याच्यामधून शिकू शकतात. आणि ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मग सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये एकदम बाबाजी की कृपा बनी राहिली असं आहे. ओके, सो दॅट वॉज द थिंग. आय थिंक आमचे सगळे क्वेश्चन्स होऊन गेलेत. आय होप इतकेच बेसिक क्वेश्चन्स होते. येस, आय होप आम्ही तुमचे भरपूरशे क्वेश्चन याच्यात कव्हर केले असतील. आणि जर नसतील कव्हर केले तर वी आर प्लॅनिंग की इन फ्युचर आपण एक Q&A व्लॉग घेऊ, ज्याच्यात तुमचे प्रश्न घेऊन स्पेसिफिकली ते क्वेश्चन्स वी विल आन्सर. बट दिस वर द जेनेरिक आमचं ऑब्झर्वेशन्स म्हणा किंवा आम्ही जे काही या पूर्ण जर्नी थ्रू आता जे काही आम्ही शिकलोय ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं. सो दॅट्स इट गाईज. नेहमीप्रमाणे प्लीज 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 लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नका करू, पण पिऊसाठी आणि बाळासाठी प्रे नक्की करा. आणि असं प्रेम आशीर्वाद काय मी आय एम गुड, यू बोथ आर गुड, देन आय एम गुड. येस, आय हॅव टू बी. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.
असंच प्रेम सपोर्ट काय असू द्या. खुश राहा, आनंदी राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.